सगळ्यांना आवाज येतो बरे? शांत बसा, आता आवाज करू नका, तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब, आणखी कोणी आले या राणा दादा, त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो, स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक, आभार. सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेनं समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होत आहे. त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचे. विषय क्रमांक 1, आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केलाय. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो. याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी, विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR कडून अंमलबजावणी करतो, असं त्यांनी सांगितलं. अरे आधी ऐका ना, मराठीचे पोट्टे ना आधीच वापरत लगे. आपण आपल्या पण अभ्यासाकडे विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे. हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं. पण सगळे हा म्हणले यावर ढकलेले चाबरे ते अभ्यास होत. तिथं हा म्हणले आणि वाटण राहत्यात गेल्यावर म्हणले चुकलं, मग तेव्हा झोपला होता. त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं GR राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. 1 क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करा. त्याने असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, GR झाल्यावर ते शब्द बदलतील ना, पुन्हा करण्यात येईल ना तिथं लगेच. हो ते घेऊन तर तुमच्या मागे उठतो काय विखे साहेब, ती मस्त तुमच्या मागे उठतो काय
मी उठत नाही, मी जेलात नाही खाईन तर उठत. म्हणजे थोडक्यात आपल्या गावाला भाषा सांगायचं ठरलं. हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा. ते देत नव्हते पण आपण आपल्या हक्कावर ठाम होतो. सातारा संस्थांचे गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरंय का? अभ्यास नंतर का नाही म्हणल्यानं थोबड खा ना. सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्याच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारण्यात आलं. का जलद गतीने? त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते. आता बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला, पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले. त्याला राजेसाहेब साक्षीदार आहे ना, साक्षीदार त्यांना धरलेले नाही. म्हणलं तुम्ही करून देता ना, आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना. राजे बरोबर आहे, मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजे म्हणले देतो. राजे हा म्हणले की नाही, इतकं लोक सांगा नाही मग खबर आणते लोक. जमलं की नाही? आता हे 2 विषय अंमलबजावणी झाली. खाली काय राहिला आता? जरा डोकं लावा शिका ना, येतो ना ते दबी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो, थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असे आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे. काय राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट संपला. ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे JR काढला. JR म्हणून JR आहे. JR लेखी फिके नाही, ते लेखीला काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल आहे त्यात मात्र आहे. हे ओरिजिनल आहे मंत्री कवच करीत नाही फोटो काढून. हो ना? अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर. त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणून सांगितलं. ते म्हणत तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच JR काढतो. राज्यपालाच्या सहीनं, राज्य मंत्रिमंडळ सहीनं. याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं नाही. मी आता बघितलं गोडून ऐकून घेत नाही. आता फक्त बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला. त्यांच्या बोलण्यात तथ्य स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीज पुऱ्या काढून घेतो म्हणले, कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे, पटापटा मागे घेणे. यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्याकडे. तरी शब्द थोडी इथं बदल करावा लागत मुख्य दादा. मला डोकं चाला ना. उपोषण गाळ झालं ना, तुम्ही गाळ केलं ना. मला डेरी उतरली, डेरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात
नागरिक द्यावे असं आपण मागणी केली होती. त्यांनी असं सांगितलं, मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून त्याचं का असल्यासारखं खेळ ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं नोकरीला डेंजर होत आहे, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल. एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असतील की तिथे 50 आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंबाळाचं कुंकू पुसलं, सासरे सांभाळायचे, कोणी आधार देत नाही, कुठं बोर्डर पोर्डर कसं कामावं. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसतं हे भयानक द्या लवकर. हा MIDC त्या शासकीय अधिकाऱ्यांवर महावितरण मध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. उदय सामंत साहेब आता ते करा. उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला तरी काय असं कथा नाही. त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDCचं वळात माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत इष्टीने प्रति. एक तर कंपाळा कुकून असतं, लोकांच्या नजरा विचित्र असतं. नवरा गेल्याला तिला कसं इष्टीनं घरी जायचं ना, आम्ही हात बोगतो होते लय अवघड आहे. ते MIDCत केलं तर वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुढे 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड आपल्याला नव्हता. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा. म्हणजे लोकांना कळलं तरी ही नोंद निघाली का नाही. लोकांना मिळत लागलं 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा. लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्या बरं का. प्रमाणपत्र व्हॅलिडिटी आतापर्यंत 8 तारीख किती दादा कागद थोडा खाली 2. तुम्ही आता इथून गेले नाही का आदेश काढा. दादा कागद थोडा खाली. आतापर्यंत व्हॅलिडिटी वर्ष झाले लोक 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतो. याचा अर्थ खोटी आहे का नाही. तो दाखवून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या गेल्या संदर्भात त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास होतो, मानसिक त्रास होतो. पण आम्ही आता सुप्त समितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिले, न्यायिक अधिकार दिलेले आहे. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊ. आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्यात. त्यांनी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन त्या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते कामातून निकाली काढावे. म्हणजे त्या दात पडताळी समितीला ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचा मी आता प्रश्न व्यक्त केलेला आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरग गरीबाचं MBBSला राजेसाहेब लागलं. 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकले. त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला. नंबर लागला. बाप नाही आई होती. रडत अंतरवाली आहे. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा पक्षपाल्याचा नंबर व्हॅलिडिटी द्यायला 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतो. तुझं वावर घर पण नाही काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणजे फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्याचं वाटलं जातं. कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने. यापूर्वी जिल्हा स्तरावर घाट पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं.
आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यांमध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या अधिकाऱ्याचा तिथं आदेश करून टाकले, पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता त्याला गती येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आता परत सूचना देण्यात येतील असं वाटतं. आता पूर्वी तसं नव्हतं, मग काही महिने काही वर्षामध्ये ते राहून गेलं होतं, आता ती कार्यवाही झाली. याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. हा, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या, त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करतायत. तालुका स्तराच्या दिली कधी? आत्ता का? हा, आत्ता दिली असं, कारण ते लय हाल होते. ते वंशवळ समिती चांगलं आहे तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समिती ऑफिसीय वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा, ती सुरू ठेवा. काय होतं? हा, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे करतात. बैठक होऊन गेली, गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात, हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आले. त्याच्यासाठी मोडी लिपी फारसी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी शासनात ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले. जे मोडी लिपी किंवा जे उर्दू लिपी जे आहे ना, ते जाणारे लोक आपण द्या, आपण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेता पडतो मानधनाला, म्हणजे मग कार्यवाही करता येईल. किंवा आमची जबाबदारी मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसबुक कडे तुम्हाला काय सांगावं, ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडे धाराशिवला असं आहे वकील रत्नापुरे नाव आहे, त्याने 100 मोडी लिपी तयार केले. आपण कडे खर्च पैसे देतो, ते सापडे म्हणते पदरू तुमचे पैसे काय घ्यावा. तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा, हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जा नोंदी शोध, एवढाच अधिकार द्या. पैसे नको, पैसे फेसबुक कडे आमचं तुम्हाला काय करा, आमचं वावरी राहिला तुम्हाला काय करायचं नाही, सापडलं फक्त मोडी लिपी घ्यायला अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना बोलतो मराठा आणि कुणबी एक हे होत्या काळा 58 लाख नोंदीचा आभार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जार काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेरायचं पुढं चला जायचं काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं मी, म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना नाही, पण ज्या काळा मराठा आणि कुणबी एक येतात. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेब आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं. विखे साहेब ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता एखादा हुशार माणसात लय अवघड असतं बाबा, ते डोकं लावूनच बाण टाकीत असतं. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीनं विखे साहेबात नाव सांगितलं आपल्याला 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे देऊ, राहिले सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायला आहे. छाननी हा हरकती आलेले आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकत. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आला असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तर तुम्हाला डंकला. तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसाला मराठ्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचे. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चला, थोडा 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 खाल्ला
तुम्ही एकदा दरबदर खाला तर नळ्यात घुटण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चलू हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्याचा GR काढून. विखे साहेब GR काढायला ना सगळ्याचा, सामान साहेब सगळ्याचा GR काढायला. आता लगेच आपण हा म्हणले ना ते लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो जातो. माझ्या मनाला सर नाही तर हा म्हणतो ना थोडं वाचते नाही. घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर पटापट असतो. इतकं सोपं आहे की मग आपण फेसवाडीला 5 दिवस उपोषणाला बसू. तुम्ही आमच्या असून आमच्या हलकर करावं. इतकं पटापट होतं म्हणलं तुम्हाला 5 दिवस बसून परत तुम्हाला काय सांगावं आता मुताला लागलं का घोळायला लागली मुतायला लागली का मुंबईला राहावं. मी एकटा सापडलो होतो मला सगळ्याला. मी जगाने पाठशाच्या माध्यमातून एवढं सांगतो काय हे तर आम्ही करतोच आहे. परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास शेतमासमाच्या जवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्याच्या नावावर परत केल्या करून दिल्या मागच्या काही महिन्यांना. धाराशिव शहर सगळ्यात क्लास 4 होतं, त्यात क्लास 4 झाले आणि विनामूल्य केला तो बरोबर. कमी आहे 25% 50% राहतो 5% केला त्यांना 4%. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, नंतर बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचं फार उपयोग आहे. हे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मागताय तर आम्ही ते सुद्धा ती भूमिका की आपल्या दृष्टीने पोटतिडकीन आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे. याची जाणीव आम्हाला नाही असणार. म्हणून तर आम्ही कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून आम्ही आपल्याकडे आलेला आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं याच्यात कुणी आडवा आला तर टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य आता पुरावा आहे का? हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला. मान्य तासभरात ते आपल्याला GR द्यायले. दुसरा मुद्दा आहे का? आता दुसरा मुद्दा थांबा ना. आधी आहे का सगळ्या मागण्या आहे का? पावसाळी करू काय म्हणणार तुला? काय काय चौकशी? तू काय बदल झालेला आहे का? काय तुला आरक्षण देणं घेणे काय चौकशी करतो? येडी लागली का आम्हाला? आणि मग आता काय म्हणलं तू का साईड डोक्याचा आहे का काय आहे का? तुला GR कळतं का? GR कोण मानलं रे? कोण रे? तुला GR कळतो का? क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आता GR काढून अंमलबजावणी करायला. माया पुढे सगळे अभ्यासक येतात, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 2 सातारा संस्थांची पण GR काढायले. फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्याने काही त्रुटी आणि ते बरेच किचकट आमचं संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतात. त्याची
विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजाचं आपलं भांडण होणार नव्हतं. मावळेत नाही भांडण नको ना भांडायचं. अरे त्यांना बाबाराजे मध्ये तर लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू मध्ये दादू हे असं असतं. ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब. राजेसाहेब चुकत तर नाही ना काही. असं असेल तर नाही मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाले. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणते. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय ती पण गॅजेटची 1 महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्या जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय केसेस मागे घ्यायला लागले. त्याचा पण GR काढायले ना. त्याचा पण GR काढायले. हा पहिले ते लिखितच होतं आपल्या ते आता GR काढायले. प्रत्येकाचा GR काढा एक एक. हा सगळ्याचा GR जमन ना. जमन ना. मला वाटतं हे 2 गॅजेटेडचे वेगळे गाव राजे साहेब. हा नाही गॅजेटेडचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार. खालच्या याचा एक काढा पण सोपं आहे ना. विखे साहेब जाऊ द्या जाऊ द्या राजे विखे साहेब आपलं सोपं दिसू आपण. कशाला अडचणीत तुम्हाला नको आम्हाला नको. दोन्ही गॅजेटेडचे वेगळा वेगळा GR काढा. 2 GR घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटेडचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे 3 एकूण GR काढा. ताण नको. तुम्हाला पण नको आम्हाला पण नको. बार समाज फसला ना तुमच्या सांगोर येतो आमच्याला. 58 लाख नोंदी झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलं. काय राहिलंच नाही ना. ओके म्हणायचं पोराव. काय करायचं 1 तासाने निर्णय घेऊ आपण. GR आल्यावर आपण आता हो म्हणायचं. ते GRच नाही आलं म्हणून काय करायचं. पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का. शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला. आपल्याला कोणाला यश आलं नाही. आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कुणी काही बदल सांगायला ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विखे पाटील साहेब आमच्या पोराने एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही. हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून पण जावा. तुमच्या आरटीओने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमचं इकायला सांगा बरं. आमचं खरंच आहे का. कोणत्या गल्लीत घटनेमध्ये इकडं जेल ते लगेच काढा ना. त्याचं काय ते ताज बरं. जेवढे दंड झाले तेवढे सावंत साहेब म्हणले सगळे मागे घेतो. दंड घेतले सगळे मागे घेतो. आणि निर्णय अहो विजय झाला. GR दिल्यावर तुम्ही विजय होणार. आमचा GR दिल्यावर आता नाही. उलट ते शांततेत जाणार नाही. तुमच्या टकोर सगळ्याच्या कोणाला टाकून जाणार आहे. ते मोबाईल का GR ते शांतता वेगळी. कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे. तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहे. मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय. आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय.
त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावणार नाही. रुपया रुपया आम्ही गोळा करून अनेक लोक येत आणि जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्या व्यक्त करून वगैरे टाकणार मग जाणार. तसं जात नाही त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुलटबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तुम्हाला मुंबई खाली झाले दिसत. 9 वाजता फक्त आता तुम्ही आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको माझा एक गाव. तुम्ही लवकर आता तुमचं पुण्याच्या एकदा मनापासून कौतुक. आम्हाला जे आर आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात. आणखी काय तुम्हाला आता पोरांना मंत्री महोदयांना सन्मानानं वाटा लावा. पुन्हा ते वापस येते जे आर घेऊन. नाही तिथंच बसून राहा, जे आर घेऊन या. काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमचा प्रॉब्लेम, आपल्या डिझेल वाचन तेवढं. हा म्हणून अरे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा बापू. आज कळालं गरीबाची ताकद किती मोठी. एक मिनिट आम्ही काय करूया तुमचा फोटो घालायला आणि सर्वांना वाचण्याची संधी द्या. अभ्यासक सर्वांना तो जी झालेली आहे जाऊ दे रे बाबा तिकडे गुण पण पडला. सगळ्या अभ्यासकांचं म्हणणं आहे एकदम बरोबर आहे जे आर एकदम बरोबर होऊन झालं म्हणजे पण जे आर निघालं जे आर निघालं ना आधी आज इथून नंतर कुठं लाट घेतलं जातात काही नाही. जे आर आलं अरे इकडून नाही तुम्ही इकडून त्यांना दिसत इकडून नाही इकडे इकडे